आयडेंटिफाय द रिएक्टिविटी ऑर्डर फॉर हॅलोजन टुवर्ड्स अल्केन्स. सो F2Cl2 Br2 आणि I2. ऑप्शन सी आहे बघा. आहे सगळ्यांकडे क्वेश्चन पेपर? नसतील तर शेअर करा. ऍटलिस्ट एक बेंचवरती एक पेपर घ्या. वॉइस तुमच्याकडे आहे का? व्हेरी गुड. आहे प्रत्येकाकडं? पेंटर सोबत आहे की तुझ्याकडे? चला सेकंड क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग कॅटलिस्ट इज यूज टू कन्वर्ट ट्रिपल बॉन्ड इंटू डबल बॉन्ड टू फॉर्म सिस अल्किन? इज PDC क्युनोलिन लिंडलार्स कॅटलिस्ट. आणि ट्रान्स साठी काय असतो? Na इन लिक्विड अमोनिया. आयडेंटिफाय द मेजर प्रोडक्ट फॉर्म व्हेन दिस टर्शरी ग्रुप इज ट्रीटेड विथ Br2. तो कुठला प्रोडक्ट मिळेल तुम्हाला? 99% कुठला प्रोडक्ट मिळेल? बी मिळेल. कुठला मिळेल? बी. टर्शरी. तो बी जो ऑप्शन आहे तो टर्शरी अल्किल ब्रोमाइड आहे आणि ब्रोमीन इज मोर सिलेक्टिव्ह. तो रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आहे टर्शरी, सेकंडरी आणि मग प्रायमरी. टर्शरीला प्रेफर होतो कारण ते मेकॅनिझम जे आहे इज कार्बोकटायन फॉर्मेशन. कार्बोकटायन मध्ये टर्शरी इज मोस्ट स्टेबल म्हणून टर्शरीला तुमचा ब्रोमीन अटॅच्ड होतो. सो ऑप्शन बी करेक्ट येईल बघा. आयडेंटिफाय द प्रोडक्ट ऑप्टेन इन ओझोनोलिसिस ऑफ प्रोपीन. प्रोपीन एक इथॅनल आणि एक मिथॅनल. तो ऑप्शन सी आहे बघा. अल्डिहाइड मिळतो तुम्हाला. 3 कार्बन आहे. 3 कार्बनला डिवाइड करा फक्त. 3 कार्बनला डिवाइड करून इथॅनल आणि मिथॅनल मिळेल तुम्हाला. Which of the following is formed when propene is heated with bromine at high temperature? One to dibromopropane. Conversion of alkane into alcohol. Alkane to alcohol. KMnO4H2O2 ग्लायकॉल देतो ना, डायॉल देतो ना. KMnO4 ची जी डायॉलची रिॲक्शन आहे ती अनसॅच्युरेशनची आहे. ही अल्केन आहे. B2H6 पण जो आहे तो अनसॅच्युरेशनची रिॲक्शन आहे. H2Ni इज रिडक्शन. सो ॲक्वियस NaOH. तरी पण मला असं वाटतं की KMnO4 बघायला पाहिजे. मला टेक्स्ट बुक दाखवा एक मिनिट. KMnO4 आहे ना ते अल्केनचं कंट्रोल्ड ऑक्सिडेशन. KMnO4. Identify used to detect double bond in alkene is Br2. उल्फ किश्नर रिडक्शन हा जरा 12th क्वेश्चन आलेला तो त्याला स्किप करा. बट उल्फ किश्नर इज झिंक अमालगम इन HCl. सो ऑप्शन सी त्याचा आन्सर आहे. बट ते 12th स्टँडर्डची रिॲक्शन आहे. Which of the following compounds reacts with HBr to form 1-bromo 1-methyl cyclohexane? C. परत उल्फ किश्नर आलं बघा. सोडून द्या त्याला. काय कशाचं? अरे मग HBr टाकलं तर मार्कोनिकॉप्स नाही होणार का? 1-bromo 1-methyl cyclohexane डबल बॉन्ड निघून जाईल. मार्कोनिकॉप्स रिॲक्शन आहे ती. ऑप्शन सीच आहे बघा 9चं. कळलं का? 10 नंबर उल्फ किश्नर रिडक्शन आहे विच इज ऑफ अल्डिहाइड टू अल्केन. सो त्याचं अल्केन आहे बट ते सोडून द्या आता.
अच्छा, फर्स्ट प्रोडक्ट विचारलाय का? हां, फर्स्ट स्टेपमध्ये हायड्रोजन आहे, मग अल्केन फॉर्म होतो. स्किप कर 12वीचा क्वेश्चन. ते असंच टाकलेलं तुम्हाला इंट्रोडक्शनसाठी. आला तर आता काय बोलणार ना. त्याचा हायड्राझोन आहे. हायड्राझोन फर्स्ट स्टेपमध्ये फॉर्म होतो आणि नंतर अल्केन होतो. मग तुम्हाला फर्स्ट स्टेपचा प्रोडक्ट विचारलाय तर हायड्राझोन, फायनल विचारला असता तर अल्केन. प्रोपीन heated with chlorine at high temperature. Propene with chlorine 1,2-dichloro. What is the number of moles of dihydrogen required to prepare 2n moles of ethane from acetylene? ऍसिटिलीन काय असतो? इथाईन. इथाईन म्हणजे काय? ऍसिटिलीन. CH ट्रिपल बॉन्ड CH. किती लागतील तुम्हाला? 4 हायड्रोजन लागतील. त्यांनी विचारलंय व्हॉट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन, किती लागतील मग तुम्हाला? हा, म्हणजे 4n म्हणजे 2n मोल्स इथेन प्रिपेअर करायचं आहे ना, मग 4n लागेल. बघा अशी रिॲक्शन येते. CH ट्रिपल बॉन्ड CH 2H2 CH3 CH3 असं येईल. बरोबर. मग किती n लागले तुम्हाला? 2n. बरोबर. पण त्यांनी सांगितलं की 2 इथेन प्रिपेअर करा. मग 2 साठी किती लागेल? हे 4. मग 4n लागेल तुम्हाला. किती लागेल? 4n. ऑप्शन ए बघा त्याचं 4n. आयडेंटिफाय द प्रोडक्ट ऑप्टेन व्हेन अल्किन विथ कोल्ड अँड डायल्यूट पोटॅशियम पर मॅग्नेट. अल्किन्स, ग्लायकॉल्स. ऑप्शन बी येईल. Which of the following is obtained on oxidation of propene with acidic KMnO4? Acidic. अल्कलाइनला ग्लायकॉल्स आहेत ना, मग ऍसिडिकला काय आहे? कार्बोक्सिलिक ऍसिड, प्रोपॅनॉइक ऍसिड. ते ऍसिडिक आणि अल्कलाइन मध्ये बघून घ्या बरं का, कन्फ्युजन नाही ना आपल्याला. Which of the following not obtained when mixture of bromoethane and 1 bromopropane treated with sodium? कुठला नाही मिळणार आपल्याला? प्रोपेन नाही मिळणार. ब्युटेन मिळेल, पेंटेन मिळेल, हेक्झेन मिळेल. ऑप्शन ए येईल त्याचा आन्सर. प्रोपेन 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 प्लस प्रोपेन, इथेन प्लस इथेन ब्युटेन, आणि प्रोपेन प्लस ब्युटेन पेंटेन. हे काय हेक्झेन? क्लेमन्सन्स रिडक्शन. हे पण 12th आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऑप्टेन वेन मिक्सचर ऑफ ब्रोमो. परत आला का हा क्वेश्चन? तुम्ही हे सांगितलं नसणार कोणाला. परत प्रोपेन. कॅटलिस्ट यूज्ड इन हायड्रोजिनेशन ऑफ ऑइल. हायड्रोजिनेशन ऑफ ऑइल इज निकल. H2NiPd ठीक आहे. सो निकेल वापरतो आपण. मॅग्नेशियम इज ग्रिग्नार्ड रिएजंट. ऍक्टिव्हेटेड चारकोलची रिॲक्शन बघितली एखादी आपण? PDC क्युनोलिन, तुमचं हे काय त्याचं नाव, लिंडलार्स कॅटलिस्ट. आणि Al2O3 इज अ डिहायड्रेटिंग एजंट, पण तो नाही नव्हता वाटला. म्हणजे H2SO4 वापरला ना आपण डिहायड्रेटिंग एजंट. तर अजून एक असतो ॲल्युमिना, Al2O3 इज अ डिहायड्रेटिंग. 12th ला आपल्याला ती आहे रिॲक्शन. ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड इज C. ग्रिग्नार्ड रिएजंट इज अ ऑर्गॅनोमेटॅलिक.
ऑर्गेनिक कॅरेक्टर पण आहे आणि मेटॅलिक कॅरेक्टर पण आहे बघा. 20 नंबरचा डी, ऑप्शन डी, इथिन. तो डिहायड्रो हॅलोजिनेशन रिॲक्शन आहे ही. 21 ब्रोमोइथेन विथ अल्कोहोलिक अमोनिया. पण ही नव्हती ना तुम्हाला रिॲक्शन, स्किप करा तिला, स्किप. इथेनामाइन आन्सर आहे बट स्किप करा. नाही, ब्रोमोइथेन विथ एक्सेस ऑफ अल्कोहोलिक अमोनिया. हॉफमन अल्कायलेशन आहे ते. 22 CH4, ऑप्शन सी. अगेन क्लेमन्सन्स रिडक्शन. नाही, ते H2PDBaSO4 इज अ रोझनमंड रिएक्शन. नाही, हा रोझनमंडच वाटतं. मिक्सचर ऑफ फॉलोइंग इज नॉट ऑप्टे. अरे हे तुमच्यासाठी चाललंय मित्रा. इज नॉट ऑप्टेन वेन मिक्सचर ऑफ क्लोरो मिथेन अँड इथेन. अगेन सेम क्वेश्चन आहे बघा, नॉट विचारलंय तुम्हाला, मिथेन नाही मिळणार. ऑप्शन ए. मजा आहे तुमची, खूप क्वेश्चन स्किप आहेत. 25 स्किप आहे बघा, सँडमियर्स रिॲक्शन ही. काय? हा 25 नंबरची जी रिॲक्शन आहे ना, तर ती सँडमियर्स रिॲक्शन आहे प्लस ग्रिग्नार्ड्स रिएजंट आहे. मग ती सोडून द्या आता, काय करणार त्याला. CuBr इथं Br अटॅच होईल, मग MgBr. ओके, बेन्झिन आहे, ए आन्सर आहे त्याचं. बट 25 नंबर स्किप करा, ठीक आहे. 26 नंबर, 26 हायड्रोकार्बन, ऑप्शन सी. 27 टी, परत हायड्रोकार्बन. 27 इज हायड्रोकार्बन, दॅट इज डी ऑप्शन. आणि 28 सांगा. व्हॉट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ नेसंट हायड्रोजन रिक्वायर्ड टू प्रिपेअर 1 मोल ऑफ इथेन फ्रॉम आयोडोमिथेन. 2 मोल्स. झिंक HCl ची रिॲक्शन आहे बघा, झिंक प्रोव्हाइड्स नेसंट हायड्रोजन, अशी रिॲक्शन आहे. हायड्रोबोरेशन ऑफ ब्यूट 1 इन. हायड्रोबोरेशन ऑफ ब्यूट 1 इन सांगा. हायड्रोबोरेशन काय देतो आपल्याला रिॲक्शन? अल्कोहोल. कुठला अल्कोहोल देतो? अँटी मार्कोनिकॉप्स अल्कोहोल देतो. कुठला देतो? अँटी मार्कोनिकॉप्स पाहिजे असेल तर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 H2O घ्यायला लागेल. मग अँटी मार्कोनिकॉप्स अल्कोहोल याच्यातला कुठला आहे? सी ऑप्शन आहे, ब्युटॅन 1 ऑल. नॉट अन एक्झाम्पल ऑफ वुड्स रिॲक्शन. ऍक्च्युली त्याचा आन्सर डी आहे. डी डी. मला बोलू देणार आहे का तुम्ही? डी आन्सर आहे त्याचं, डी. डी जी रिॲक्शन आहे ना, तर ती बेन्झिनिक जेव्हा घेतो ना आपण त्याला फिटिग रिॲक्शन म्हणतात. काय म्हणतात? फिटिग. तर ही 12वीला आहे रिॲक्शन. तुम्हाला स्किप करा त्याला, स्किप करा, स्किप. अरे बी पण आहे ना, तर वुड्स रिॲक्शनच आहे. अरे दोन्ही अल्केन आहे ना भाई.
अरे मला बोलू द्या ना तुम्ही, मी सांगतो ना सगळं तुम्हाला, तुम्ही ऐकतच नाही, मी काय करणार त्याला. हे बघ, पहिली जी रिॲक्शन आहे ना तर ती ऊड्स रिॲक्शन आहे, ठीक आहे. दुसरी जी रिॲक्शन आहे ना तर ती पण ऊड्स आहे, फक्त ती क्रॉस कपलिंग आहे. हे दोन्ही अल्किल ग्रुप आहेत, अपोजिट आहेत. म्हणजे अल्किल ग्रुप जर सेम नसेल तर त्याला क्रॉस कपलिंग म्हणायचं, आणि ती ऊड्सच आहे. आपण ऊड्स मध्ये लिहिलंय ना ती रिॲक्शन. असं काय करता, एक पहिली जी रिॲक्शन होती ती सेम अल्किल ग्रुप्स आहेत, मग त्याला सेल्फ कपलिंग म्हणायचं. काय म्हणणार, सेल्फ. थर्ड जी रिॲक्शन आहे ती नॉर्मल आपली ऊड्स रिॲक्शन आहे, सेल्फ कपलिंग वाली. फोर्थ मध्ये बेन्झिन रिंग दोन्ही अटॅच झाल्या एकमेकांना, याला फिटिक म्हणायचं. आणि जर एक अल्किल ग्रुप असेल आणि एक बेन्झिन असेल तर त्याला ऊड्स फिटिक म्हणायचं. बट आता ही ऑप्शन डी आहे फिटिक रिॲक्शन, बट सोडून द्या, 12वीला तुम्हाला हीच रिॲक्शन आहे. तुम्ही जाणार आहे ना 12थला, हां मग त्यावेळेस घेऊ आपण. स्किप करायला 30 नंबर. 31, चला मी वाचत नाही, तुम्ही म्हणताय डी तर डी. 32, 32, 31 काय सांगितलं तुम्ही, डी. 32 सांगा, परत ब्रोमो इथेन मिळेल, तो 32 बी. 33, आयसोप्रोपिल ब्रोमाइड इज ट्रीटेड विथ मेटॅलिक सोडियम. सांगा. 2,3 डायमिथिल ब्युटेन. तो सी ऑप्शन येईल त्याचा, सी. सी येईल, सी. बघा इकडे लक्ष द्या, वुड्स रिॲक्शन मध्ये आयसोप्रोपिल ब्रोमाइड हे निघून जाईल तुमचं. काय मिळालं हे तुम्हाला, दिस इज ब्युटेन आणि 2,3 डायमिथिल. काय करायचं अशा वेळेला, रिॲक्टंट जो आहे ना त्याचे कार्बन मोजा. रिॲक्टंट मध्ये बघा आयसोप्रोपिल ब्रोमाइड आहे, प्रोपिल आहे म्हणजे किती कार्बन झाले, 3. 3 आणि 3 किती कार्बन, 6. मग तुम्ही जे ऑप्शन म्हणताय त्याच्यात किती कार्बन होतात, 8-9 कार्बन होतात. मग हे किती झाले, 4 आणि हे 2, 6. मग ऍटलिस्ट तेवढं तरी बघून, कार्बन कसे वाढणार ना, तेवढेच राहणार. थोडंसं हे तुम्हाला हे करायचं, त्याला काय म्हणतात ते, आता मी कसं माझ्या तोंडानं बोलणार ना. प्रोपीन विथ परऑक्साइड HBr, अँटी मार्कोनिकॉप्स, अँटी मार्कोनिकॉप्स, 1 ब्रोमो, 1 ब्रोमो प्रोपेन. What is the number of moles of water molecules required to prepare n mole of methane from methyl magnesium iodide? एकच लागतो म्हणजे n लागतो तुम्हाला. 35 नंबरचा आन्सर आहे ए. मजा झाली परत तुमची. 36 इज अ हॉफमन इलिमिनेशन रिॲक्शन. कुठलं 36? अच्छा इथं दाखवलंय ना तुम्हाला, डायरेक्ट आला तर त्याचं ए ऑप्शन आहे, बट सोडून द्या त्याला. तेवढाच बरोबर आलाय का, स्किप करा, स्किप. हॉफमन इलिमिनेशन, ती जी रिॲक्शन आहे ती हॉफमन इलिमिनेशन आहे, तो तिला स्किप करा. 12वीला रिॲक्शन आहे ती, अमाइन्स चॅप्टर मध्ये. नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेन obtained from 2n moles of bromomethane using 2n moles of sodium. किती रे, n. व्हेरी गुड, व्हेरी गुड. n मिळेल, n च मिळतो.
N, option D. 38, 38, 38 C, 38 C. $39. 2-methyl propane. 2-bromo 2-methyl propane, option D. Product formed by action of H2 with CO in presence of Ni. स्किप करा त्याला. 41 पण करा. हा 40 स्किप. कुठं रिॲक्शन आहे तुम्हाला ती? 41 पण करा स्किप. 42 पण करा. 43 डी करा. 43 डी. 44 स्किप. 45. 44 स्किप. बी 45 बी. सोडियम प्रोपॅनोएट विथ सोडा लाईम आहे रिॲक्शन. इथेन. इथेन 46. इथेन. इथेन. इथेन 46 बी. 47 इज डी. हीच रिॲक्शन घेतली होती मला वाटतं ना आपण. हा आयडीपिक ऍसिड. प्रोपेन विथ PR2. बी ऑप्शन 2-ब्रोमो प्रोपेन. स्किप वाले बरोबर तुमच्या लक्षात द्या. 49 स्किप. 50 डिहायड्रोहॅलोजिनेशन. सी. टेटझेप्स रूलने सी होईल तुमचं. किती स्किप केले आपण बघा बरं. हा निघून जातो. डी कार्बोक्सिलेशन. किती स्किप केले आपण? 13. 50. 37 क्वेश्चंस.
तुमचे हे आन्सर की आहे का? जा बरं घेऊन ये. तो थेअरीचा पेपर दाखव इकडं. हां, त्याचं कुठलं? बॅलन्स करायचं फक्त. सगळ्यांचा प्रोडक्ट इकडे लक्ष द्या. थेरी पेपर बघा, क्वेश्चन 7 मध्ये राईट द केमिकल इक्वेशन ऑफ कंबशन रिॲक्शन. तो सगळ्यांमध्ये प्रोडक्ट CO2 H2 होता, फक्त बॅलन्स करायचं होतं तुम्हाला. चला, याच्यातले कन्व्हर्जन कुठला एखादा अवघड असेल तरच विचारा, सोपा विचारू नका फार. तर हे पास करून टाक. अर्धे इकडे दे, अर्धे तिकडे दे. थांबा, एकदा हे चेक करा आन्सर की पटकन. चला, कोणी टिक केलंय का? तुम्ही टिक केलं का याच्यावरती? ते इकडं. चला, मी सांगतो पटकन टिक करा, पटकन फास्ट. अरे वेगळा घ्यायचा, वेगळा आपला नाही घ्यायचा. तुमचे थेअरीचे पेपर चेक करतो मी हळूहळू हळूहळू. कॉन्फिडन्स माझा असा हे थोडासा, तो जरा हाय झाला की मग मी चेक करेल, अदरवाईज थोडा त्रास आहे. थोडं रिॲक्शनचा अभ्यास करा राजा हो, तुम्ही अभ्यास नाही करत. हार्ड नाही आहे खूप, सोपं आहे, बट तुम्ही थोडं लक्ष देत नाहीये. फार करायचं गरज नाही रे, थोडंसंच लक्ष द्यायचं आहे, असं खूप द्यायचं नाही असं. 32 नंबर स्किप नव्हता का? अच्छा ते हा, चला ठीक आहे. हे करा, काय म्हणतात त्याला, अभ्यास करा. आणि काय चाललंय आपलं? आपण आज केमिकल बॉन्डिंगचे क्वेश्चन घेणार होतो. मी वाट बघत होतो, कोणी मला म्हणताय का? हां, सीईटीचे तरी घेऊयात ऍटलिस्ट पहिले, आणि मग आपण उद्या वगैरे घेऊ. आज ठरलं होतं ना आपलं, आज ठरलेलं ना, मग घ्यायलाच पाहिजे. आता इथं लॉग इन आहे का नाही काय माहिती, मीच केलं होतं का? डिकार्बॉक्सिलेशन ऑफ ॲरोमॅटिक ऍसिड्स, प्रिपरेशन ऑफ बेन्झिन बघतोय, त्यातली सेकंड रिॲक्शन डिकार्बॉक्सिलेशन ऑफ ॲरोमॅटिक ऍसिड्स. सोडियम सॉल्ट ऑफ ऑन हीटिंग विथ सोडा लाईम. सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिड. काय लिहिलं तुम्ही? सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिड असली. सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिड is heated with soda lime, is heated with soda lime on decarboxylation, on
decarboxylation gives benzene बघा सेम रिॲक्शन आहे जे आपण ॲलिफॅटिक कार्बॉक्झिलिक ॲसिडमध्ये डिकार्बॉक्झिलेशनची रिॲक्शन बघितली. फक्त इथं काय आहे, ॲरोमॅटिक रिंग आपण वापरली. डिकार्बॉक्झिलेशन काय आहे तुमचं, रिमूव्हल ऑफ CO2. तो हा बॉन्ड इथनं ब्रेक होतो बघा, हा CO2 तुमचा निघून गेला. ठीक आहे, हा CO2 आणि हा Na, सो Na2 आणि हा CO2 आणि हा O CO3 आणि इथं ह्या पोझिशनला हा हायड्रोजन तुमचा अटॅच होतो, तुम्हाला मिळतो बेन्झीन. दिस मिक्सचर ऑफ NaOH अँड CaO इज अ सोडा लाईम. त्याला काय म्हणणार आपण सिम्पली, सोडा लाईम. सो दिस इज सिम्पली डिकार्बॉक्झिलेशन रिॲक्शन. रिमूव्हल ऑफ काय होतंय तुमचं, CO2. सो डिकार्बॉक्झिलेशन इज रिमूव्हल ऑफ CO2. सो फायनल प्रोडक्ट हा तुमचा 1 कार्बन लेस असेल बघा, 1 कार्बन काय असेल, कमी असेल. मागं जे आपण अल्केन्समध्ये बघितली तीच सेम रिॲक्शन आहे. फक्त बेन्झीनमध्ये एक वेगळी रिॲक्शन कुठली आली आपल्याला, फिनॉलची, जी आपण लास्ट लेक्चरला बघितलं. फिनॉल विथ झिंक डस्ट, ठीक आहे, इज अ रिड्युसिंग एजंट आणि तो तुम्हाला बेन्झीन देतो. बाकी दोन्ही रिॲक्शन्स आपण अगोदरच बघितल्यात, ही पण त्याच्यातली एकच रिॲक्शन आहे बघा. लिहिली रिॲक्शन. सो दिस इज युअर सोडियम सॉल्ट. हा सोडियम सॉल्ट आहे ऑफ बेन्झॉइक ॲसिड. कशापासून बनवला आहे हा, तर बेन्झॉइक ॲसिडपासून बनवला आहे बघा. सो वेन बेन्झॉइक ॲसिड रिॲक्ट्स विथ बेस, हा ॲसिड आहे तुमचा. वेन रिॲक्ट्स विथ बेस, ॲसिड बेस काय होतं तुमचं, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. सो दिस इज ॲसिडिक हायड्रोजन. ॲसिड आणि बेस जेव्हा कंबाईन होतात त्यावेळेस रिॲक्शन काय होते, न्यूट्रलायझेशन. सो हा OH मायनस विल ॲबस्ट्रॅक्ट दिस H+ आणि हा तुमचा O मायनस होईल. काय मिळेल तुम्हाला, COO मायनस प्लस H2O आणि हा तुमचा सॉल्ट. सो दिस इज युअर सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झॉइक ॲसिड. कशापासून डिराईव्ह केला आपण, बेन्झॉइक ॲसिडपासून केला, म्हणून त्याला म्हणायचं सॉल्ट ऑफ बेन्झॉइक ॲसिड. कोण आहे सोबत, कटायन सोडियम आहे, पोटॅशियम असेल, पोटॅशियम सॉल्ट ऑफ. सो दिस इज युअर सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झॉइक ॲसिड. हा काय होईल, सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झॉइक ॲसिड विच इज डिराइव्ड फ्रॉम बेन्झॉइक ॲसिड, किंवा याला कॉमनली आपण सोडियम बेन्झोएट असं पण म्हणू शकतो. याला काय म्हणणार, सोडियम बेन्झोएट. हा जो ग्रुप आहे दिस इज युअर बेन्झोएट ग्रुप. हा ईस्टर आहे बघा, हा COO आणि इथं R असता तर काय झाला असता, हा ईस्टर. इथं जर R असतं तर काय झालं असतं, OR ईस्टर झाला असतं. मग हा जो ग्रुप असतो RCOO मायनस, हा जो ग्रुप आहे याला अल्कॅनोएट म्हणायचं. याला काय म्हणायचं, अल्कॅनोएट. तो हा बेन्झीन आहे म्हणून याला बेन्झिनोएट असं म्हणालो आपण. पॉईंट कळतंय मी काय म्हणतोय, तो याला अल्कॅनोएट ग्रुप म्हणणार आपण. मग याला सोडियम बेन्झोएट म्हटलं तरी चालेल, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड और बेन्झॉइक ॲसिड म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, मग ही रिॲक्शन काय आहे, सिंपल, ॲसिड प्लस बेस इज अ न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. ही पण रिॲक्शन लिहा बघा. थोडा राहिला आहे चॅप्टर, ह्या वीकमध्ये संपेल आपला. आता केमिकल इक्विलिब्रियम एक राहिला आहे ना फक्त, आणखी कुठला आहे, नाही तो तर 12वीला गेलो. 12thला आहे ना तुम्ही, म्हणजे जाणारच आहे ना आता पुढच्या वर्षी आपण, मग कसं त्यावेळेस घेऊ, आपल्या बोर्ड्सला येतो चॅप्टर. तो ओव्हरलॅप आहे, 12वीला पण आहे ना, तर मग आपण तो एक सोबतच होऊन जाईल, म्हणजे 12वीला तुम्हाला बोर्ड्सला करायलाच लागेल तो. मग हा एक राहिला, त्याच्यानंतर फक्त इक्विलिब्रियम राहिला आहे का, तो पण आपल्याला हाफच घ्यायचा आहे.
त्याच्यातला सेकंड पार्ट जो आहे आयोनिक इक्विलिब्रिया तो 12thला एक सेपरेट चॅप्टर आहे बोर्डसाठी. तो आपल्याला बोर्डला करायला लागेल हाफ, फक्त हाफ. आणि आत्ता 11thमध्ये तुम्हाला तो पूर्ण दिला असा केमिकल प्लस आयोनिक. तर मग आता फक्त केमिकल इक्विलिब्रियम बघणार. केमिकल इक्विलिब्रियम झाला ना त्याच्यानंतर तुम्ही एक आपण 8-10 दिवस देऊ. हे दोन्ही चॅप्टर बेसिक प्रिन्सिपल्स आणि हायड्रोकार्बन्स तुम्ही पूर्ण ते रिवाईज करा, वाचा. मी परत पूर्ण रॅपिड रिव्हिजन दोन्ही चॅप्टरची सोबत घेईल. कळालं मी काय म्हणालो? बट कंडिशन असेल की तुम्ही ते करून या, नाही तर काय उपयोग नाही. येते लक्षात. सो वाचून या चॅप्टर्स, रिॲक्शन्स बघायच्या. आपण रॅपिड रिव्हिजन घेऊ. 3-4 दिवसात, एक वीकमध्ये आपण दोन्ही चॅप्टर असे फास्ट रिवाईज करू आपण त्याला. रिव्हिजन घेऊ काइंड ऑफ. कळतंय मी काय म्हणतो? बाकीच्या चॅप्टर्सला फार म्हणजे तशी गरज नसते कारण हे कॉन्सेप्च्युअल चॅप्टर्स आहेत. बाकीचे थोडे थेरॉटिकल आहे तर होऊन जातात. म्हणजे आपण सगळेच रिव्हिजन घेणार आहे सगळ्यांचीच, बट तरी पण कारण आता आपण सिलेबस कंप्लीट केला आहे. ऑलमोस्ट आता एकच चॅप्टर राहिला आहे आपला आणि आता डिसेंबर आहे. सो जानेवारीमध्ये प्रोबॅबली आपली 12वी पण चालू करून टाकू. ठीक आहे. बट त्याच्या अगोदर मग एकदा रिव्हिजन्स वगैरे घेऊ आपण. ठीक आहे. 12th कळतंय? मध्ये आपण गॅप देऊ म्हणजे काय होईल, तुमचं बॅकलॉग्स तर असतातच म्हणजे खूपच, आणि मग त्याला तुम्हाला चान्स मिळेल. हां बघा, फिजिकल प्रॉपर्टीज टेक्स्टबुक बघा. फिजिकल प्रॉपर्टीज, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आर नॉन पोलर, नॉन पोलार. बघा, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आर नॉन पोलार अँड कलरलेस लिक्विड्स ऑर सॉलिड्स विथ कॅरेक्टरिस्टिक ॲरोमा. सो ॲरोमावरनंच त्यांचं नाव पडलंय ॲरोमॅटिक. आता पेज नंबरचा विषय असा आहे की हे ओल्ड न्यू बघा ना, फिजिकल प्रॉपर्टीज बघा ना प्रिपरेशनच्या खाली 322. हां अजून नेक्स्ट पेज. हां तिथंच वरती विथ कॅरेक्टरिस्टिक ॲरोमा. ॲरोमा इज स्वीट स्मेल, चांगला फ्रेग्रन्स असतो. सो त्याच्यावरूनच त्याचं नाव आहे ॲरोमॅटिक. यू आर ऑल्सो फॅमिलियर विथ द नॅफ्थॅलिन बॉल्स. सो त्याचा पण एक युनिक स्पेल आहे. नॅफ्थॅलिन इज अ ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. 2 बेन्झिन रिंग अटॅच असतात. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आर इममिसिबल विथ वॉटर. अंडरलाईन करा बघा, इममिसिबल बट रेडिली मिसिबल विथ ऑर्गॅनिक सॉल्वंट्स. सो दे आर इममिसिबल. इममिसिबल का असतील? कारण ते नॉन पोलार आहेत. बघा, H2O काय लागतं? H2O ला चार्ज लागतो, डायपोल डायपोल इंटरॅक्शन लागतं. त्यावेळेस H2O मध्ये कुठलाही ऑर्गॅनिक कंपाऊंड डिझॉल्व होतो. अदरवाईज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इनऑर्गॅनिक सॉल्वंट्समध्ये डिझॉल्व होत नाही. बट H2O मध्ये का होतं? जर तुमचं डायपोल डायपोल इंटरॅक्शन असेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह. बट बेन्झिनवरती कुठंच पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज नाही. सो हे काय असतील? इममिसिबल असतील. ठीक आहे. हेच जर मी समजा अल्कोहोल घेतला फॉर एक्झाम्पल, तर अल्कोहोलच्या केसमध्ये अल्कोहोल हा काय आहे तुमचा? सोल्युबल असतो. सो ह्या मायनस आणि प्लसमध्ये काय असतो? हायड्रोजन बॉन्डिंग. So alcohol is an organic compound but soluble in water. Why? Because of intermolecular hydrogen bonding. But in case of benzene कुठलीच नाही आहे बघा, नॉन पोलार आहे. आपण आधीच बघितलं की नॉन पोलार आहे. का नॉन पोलार आहे? सगळे कार्बन आणि हायड्रोजन बॉन्डच आहे. इथं पोलॅरिटी डिफरन्स आहे का? नाही. आणि सगळे ऑल कार्बन्स काय आहेत? आयडेंटिकल आहेत, सगळे सारखेच आहेत. सो इममिसिबल विथ वॉटर बट रेडिली मिसिबल विथ ऑर्गॅनिक सॉल्वंट्स. सो ऑर्गॅनिक कंपाऊंड्स डिझॉल्व्ह इन ऑर्गॅनिक सॉल्वंट्स, ते तर आहेच. सो ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये डिझॉल्व्ह असेल, ऑर्गॅनिक सॉल्वंट्स असेल तुमचा मिथॅनॉल, इथॅनॉल, इथर, CCl4, कार्बन टेट्राक्लोराइड, क्लोरोफॉर्म, हे कुठले पण ऑर्गॅनिक कंपाऊंड सॉल्वंट जर आपण घेतले तर त्यांच्यामध्ये बेन्झिन हा सोल्युबल असेल. दे बर्न विथ सुटी फ्लेम. सुटी फ्लेम म्हणजे जेव्हा आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड्सला जेव्हा बर्न करतो तर असा काजळी बाहेर पडते. त्याच्यात काय बाहेर पडते? काजळी कळते ना सगळ्यांना? काजळ, काजळ. हां असं काजळी बाहेर पडते, त्याला सुटी फ्लेम म्हणायचं. म्हणजे काळा धूर बाहेर पडतो सिम्पली.
आणि जेव्हा तुम्ही ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्सला बर्न करता त्यावेळेस नॉन सुटी फ्लेम असते, म्हणजे त्याच्यातनं काजळी बाहेर पडत नाही. ठीक आहे, मग हे दोन डिफरन्स असतो त्यांचा डिपेंडिंग अपॉन द प्रॉपर्टी. मग ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक तुम्हाला जर डिस्टिंग्विश करायचं असेल तर तुम्ही सुटी आणि नॉन सुटीवरनं डिफाईन करू शकता. त्याला कंपाऊंड घ्या, त्याला बर्न करा, जर काजळी बाहेर पडली तर ॲरोमॅटिक कंपाऊंड असेल, नाही पडत तर मग ॲलिफॅटिक असतो. तर तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकल कराल ऑर्गॅनिकचं, कदाचित तुम्हाला आहे का नाही माहीत नाही यावर्षी, पण जेव्हा तुम्ही कराल तर हेच तुम्ही करता, बर्न करता त्याला आणि मग ते बघता सुटी फ्लेम येते का नाही. तर ते कळतच नाही आपलं सुटी कुठली नॉन सुटी कुठली प्रॅक्टिकली. सो अरिन त्याच्यानंतर केमिकल प्रॉपर्टीज आहेत बघा. सो अरिन्स म्हणजे बेन्झिन रिंग, ठीक आहे, सिम्पल, किंवा आरिल रिंग आर कॅरेक्टराइज्ड बाय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हाऊएव्हर अंडर स्पेशल कंडिशन दे कॅन अंडरगो ॲडिशन अँड ऑक्सिडेशन रिॲक्शन. कुठल्या कुठल्या रिॲक्शन दाखवतो? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, त्याच्यानंतर ॲडिशन आणि ऑक्सिडेशन. खूप इंटरेस्टिंग रिॲक्शन आहे बेन्झिनच्या, आपण पुढच्या लेक्चरला त्याला बघूयात.